नमस्कार, पाहूयात विशेष बातमी। शार्प ग्रुप हनुमंत वाडिये तर्फे दीपावली विशेष गणेश मूर्ती बनवणे स्पर्धा उत्साहात। माननीय श्री मनोज दिनकर कुंभार, अध्यक्ष सातारा जिल्हा मूर्तिकार संघटना यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न। हनुमंत वाडिये तालुका खानापूर खास दीपावली निमित्त शार्प ग्रुप हनुमंत वाडिये यांच्या वतीने गणेश मूर्ती बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद लाभला। स्पर्धेचे उद्घाटन शार्प ग्रुप अध्यक्ष माननीय डॉक्टर पंकज इनामदार यांनी केले व या कार्यक्रमाची संकल्पना श्री विजय मस्के यांनी मांडली। या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 12 मूर्ती कलाकारांनी सहभाग नोंदविला। यामध्ये अनुक्रमे 1 ते 5 नंबर काढण्यात आले। प्रथम क्रमांक मूर्ती कलाकार प्रणव मिस्त्री कुंडाळ सिंधुदुर्ग, तसेच द्वितीय क्रमांक मूर्ती कलाकार सुरेश कुंभार सोमवारपेठ कराड, त्याचबरोबर तृतीय क्रमांक कलाकार सुरेश सुर्वे सिंधुदुर्ग कुडाळ, तसेच चतुर्थ क्रमांक मूर्ती कलाकार मंगेश नामदेव कुंभार सोमवारपेठ कराड, 5वा क्रमांक मूर्ती कलाकार सदाशिव कुंभार इचलकरंजी। या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुमित सावंत रत्नागिरी व प्रदीप कुंभार कोल्हापूर यांनी काम पाहिले। सातारा जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री मनोज दिनकर कुंभार सोमवारपेठ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले। मूर्तिकला ही आपली संस्कृती आणि ओळख आहे। आधुनिकतेबरोबर परंपरेचे जतन करणे हीच खरी कला आहे। स्पर्धेतील विजेत्यांसाठी शार्प ग्रुप तर्फे आकर्षक रोख बक्षीस व गौरवपत्र जाहीर करण्यात आले। माननीय श्री मनोज दिनकर कुंभार यांनी आपल्या संघटनेच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपये देऊन त्यांनी सर्व सहभागी कलाकारांचे कौतुक करत भविष्यातील मूर्तिकला विकासासाठी सहकार्याची आश्वासन दिले। कार्यक्रमाचे आयोजक शार्प ग्रुप हनुमंत वाडिये यांच्या वतीने करण्यात आले। दीपावलीच्या मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे भागातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक सुंदर व्यासपीठ मिळाले। भागातून या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा।